नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. मी आहे तुमचा सर्वांचा लाडका मॅकपोल आणि आज मॅकपोल या युट्यूब चॅनलवर धमाकेदार नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. थांबा थांबा थांबा, कारण आजचा हा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग आहे. म्हसवड आणि म्हसवड म्हटले की मान तालुका म्हटले की कलाकाराने तुडुंब भरलेला हा तालुका आहे. आणि म्हसवड म्हटले की तुम्ही ओळखलंच असेल की कोण कलाकार आज आपल्या पहिल्या पॉडकास्टच्या पहिल्या व्हिडिओमध्ये कोण आलेला आहे. तर तुमच्या लक्षात आलेच असेल की ज्याने अनेक चित्रपट, अनेक वेब सिरीज, अनेक मालिका आणि अनेक सॉंग्स मध्ये काम केलेला हा म्हसवड मधला कलाकार आहे. तर तुम्हाला एवढी माहिती सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात आलेच असेल की कोण व्यक्ती आहे. तर आज आपण सुरुवात करत आहे पहिल्या पॉडकास्टची, पहिल्या व्हिडिओची, आणि आपले प्रमुख पाहुणे आहेत आकाश गुरव. तर आकाश भाऊ, आज मी तुमच्या जीवनशैलीबद्दल काही प्रश्न विचारणार आहे ज्याची तुम्ही उत्तरे द्यायची आहेत. तर पहिला प्रश्न तुमचा हा आहे की तुमचा जन्म कुठे झाला आणि तुमचं संपूर्ण नाव काय? नमस्कार, माझं नाव आकाश उमाकांत गुरव, राहणार म्हसवड, तालुका मान, जिल्हा सातारा. माझा जन्म गोरेगाव वांगी या ठिकाणी झाला, म्हणजे माझ्या आजोळी. तर आकाश भाऊ, दोन्ही क्षेत्रामध्ये तुमचे नाव ऐकायला भेटत आहे, नृत्य आणि अभिनय. तर तुमचा महत्वाचा म्हणजे पहिला छंद कोणता? म्हणजे तशी पहिली सुरुवात झाली हे नृत्यापासून झाली. म्हणजे पहिलं स्कूलमध्ये प्रोग्राम असायचे, बघायचो. त्या टायमिंगला काही इतकी परिस्थिती नव्हती की आपण क्लास लावून किंवा फी भरून बाबा डान्स शिकू. आणि त्या टायमिंगला माझी तब्येत पण भरपूर होती. अच्छा. त्याच्यामुळे एखाद्या डान्स क्लासमध्ये आपल्याला बाबा हा डान्सर म्हणून घेतील असं कधी वाटलं पण नव्हतं. त्याच्यानंतर हळूहळू सुरुवात झाली. इकडं क्लास चालू असायचे, इकडे तिकडे, मग ते बघायचं आणि करायचो प्रॅक्टिस. अच्छा. मग त्याच्यानंतर स्टार प्रवाहला पहिल्यांदा म्हणजे आपल्या तालुक्यातून टीव्ही ला गेलेले डान्स ग्रुप आपला होता. अच्छा. मग त्या टायमिंगला पहिल्यांदा टीव्हीला जाऊन आलो. स्टार प्रवाहला होता महाराष्ट्राचे छोटे डान्सर. त्यात आम्ही सीझन 4 ला होतो. मग तिथून हळूहळू वर्चस्व निर्माण करत गेलो आणि आज कोरिओग्राफी करतोय. बर, त्याच्यानंतर तुम्ही अभिनय क्षेत्रात कसं उतरला किंवा तुमची अभिनय क्षेत्राची सुरुवात कशी झाली? अभिनय म्हणजे पहिलं कसं व्हायचं, म्हसवडमध्ये काही ना काहीतरी कार्यक्रम चालायचे. बर. मग जसे की आपले शिवजयंती, गणपती महोत्सव, अशा प्रकार. म्हणजे पहिल्यांदा आकर्षण झालं म्हणजे आपल्या बाजार पटांगणात नाटक असायचे पहिले. अच्छा. मग ती फुलं राणी हे नाटक मी बघितलेलं लहानपणी. बर. मला खूप आवडलेलं की मग तिथून मला असं वाटायला लागलं की आपण पण केलं पाहिजे आणि जमेल. मग माझं थोडस लक्ष तिकडे गेलं की यार आपल्याला करायचं हे. मग तिथं एक दोघांच्या गाठी बिटी घेतल्या, पण नाही, कोण विचारत नाही पहिल्या सुरुवातीला की हा हो ठीक आहे करू. बरोबर झालं. मग तिथनं माझं लक्ष ऍक्टिंग कडे गेल्यानंतर मग नाटक बघायला जायला लागलो मी इकडं तिकडं. नंतर गणपतीच्या टायमिंगला गणपतीच्या समोर नाटक असायची पहिली. मग हळूहळू ते करायला लागलो मी. मग ते रेकॉर्डिंग चालायचं, आपण तोंड हलवायचं त्याच्यावरती मी 4-5 वर्ष चांगला म्हणजे नंबर सोडलाच नाही. मग तिथून जी सुरुवात झाली माझी, मग हळूहळू युट्यूब आलं. म्हणजे युट्यूब होतं पण आपल्याकडे मोबाईल एवढी आवड नव्हती आणि त्या क्षेत्रात एवढी कोणाला माहिती नव्हती. मग ते बघायला लागलो. मग हळूहळू म्हणजे आवड निर्माण व्हायला लागली. मग त्या गोष्टी बघून बघून करायला लागलो. म्हणजे क्लासला जायचं म्हणलं तरी खिशात पैसे नसायचे, कारण की तेवढी परिस्थिती त्या टायमिंगला नव्हती की बाबा आपण क्लासला 80-80 हजार रुपये मागायचे. काही टायमिंगला प्रयत्न पण केले की मी कॉल केले, मग तेव्हा सांगितलं की 80 हजार भरायला लागतील, लगेच फोन कट. काही टायमिंगला अशी पण अवस्था आली माझ्यावर. पण अभिनय कायम करतच गेलो, त्याच्यामुळे आज उभं राहिलो इतका. तर आकाश भाऊ, अभिनय क्षेत्रात तुम्हाला पहिल्यांदा चान्स कसा भेटला? म्हणजे पहिली संधी मला गजानन शिंदे सर यांनी टवाळक्या ही शॉर्ट फिल्म काढली. तेजस पाठक यांचं रायटिंग होतं. मग मला पहिली संधी त्यात मिळाली. म्हणजे आणि मिळाली आणि त्यात मेन हिरोचा रोल करत होतो मी. अरे वा.
पहिली संधी मला तिथं भेटली बरं. गजानन शिंदे सरांमुळे. तर महत्वाचा विषय म्हणजे की ह्या अभिनयाच्या सर्व गोष्टी करताना ह्या अभिनयाच्या नृत्याच्या ह्या प्रवासामध्ये तुम्हाला फॅमिलीकडून काय अडचणी आल्या अशा काय? हा म्हणजे आता ज्या टायमिंगला नृत्य करत होतो म्हणजे डान्सची आवड निर्माण झाली आणि डान्स करायला लागलो बर. त्या टायमिंगला समाजातून बर. किंवा पाहुणे रावळ्यातून काय नाचायचं तर डोंबार आहे गत, आपण काय डोंबार आहे का, आपण काय नाचे आहे का, अशा अनेक टोमणे मिळाले. पण महत्वाचं म्हणजे आईचा खूप मोठा सपोर्ट होता. म्हणजे वडिलांना नाही आवडायचं पण आई गपचूप म्हणतात ना की आईचा पदर खूप मोठा असतो. तसं काम होतं. मग आई गपचूप पैसे द्यायची मला. कुठं स्पर्धा असली की हे धर, जा कर, फक्त करून दाखव काहीतरी. आणि तसंच तिचा पदर कायम डोक्यावर राहिला माझ्या आणि मी करत राहिलो आणि करून दाखवलं. पण बाकीच्यांनी खूप ट्रोल केलं, कोणी काय नावं ठेवली, पण आपल्या कामाशी आपण प्रामाणिक असल्यामुळं आपल्याला कधी डाग लागलाच नाही. आणि अभिनयाच्या बाबतीत म्हणायला गेलं तर आवड निर्माण झाल्यानंतर हळूहळू कामं करायला लागलो. काही जणांच्या डोळ्यात खटकायला लागलो. मग काही कामं आलेली सुद्धा माझ्या हातातून माघारी घेतली. म्हणजे जिथं माझं सिलेक्शन झालेलं तिथं माझं काम काढून त्यांच्या मुलांना, त्यांच्या पाहुण्या रावळ्यांना असं टाकून असं पण माझ्या प्रसंग आले भरपूर ठिकाणी. फक्त एक जिद्द होती मनात की एक दिवस येईल आपला, म्हणजे आपण काम कायम करत राहायचं. एक दिवस येईल तर अभिनयाला पहिलं प्राधान्य असेल. तिथं मग पैसा किंवा तुमचं दिसणंपणा हा काहीच नसेल, फक्त अभिनय महत्वाचा असेल. आणि तो येईल दिवस माझ्यावर, अजून वाट बघतोय त्याची मी. चालू आहे. बरोबर. आकाश भाऊ, मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की अभिनय क्षेत्रामध्ये काम करत असताना आर्थिक परिस्थिती ही किती महत्वाची आहे? अभिनय क्षेत्र हे असं आहे की त्यात झाला तर स्टार होतो, नाही झाला तर मग माती चूर होतो. असं काम आहे त्याचं. म्हणजे तुम्ही अभिनय करत असताना फक्त त्याच्यावरतीच फोकस करून नाही चालत. त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी साईड बिझनेस असावा, म्हणजे 2 रुपये खिशात राहण्यासाठी असावे. अभिनय करत राहिला तर आता आजकाल असं झालंय की लय लुबडी होते. म्हणजे माझ्यावर पण अशी वेळ आलेली की पहिल्यांदा मला पण यातली काय माहिती नव्हती. त्या टायमिंगला मला कॉल आलेला की असं असं तुम्हाला काम मिळेल, मालिकेत काम मिळेल, एवढं फॉर्म भरायला लागतोय. मग त्या टायमिंगला मी 5,000 रुपये भरलेले, परिस्थिती नसताना आईकडनं घेऊन शेजार बाजाराकडून घेऊन असं 5,000 रुपये भरलेले त्या टायमिंगला. मग त्या व्यक्तींनी नंतर माझा हळूहळू कॉल उचलणं बंद केलं. पहिल्यांदा मला बारामतीला बोलवलं, बारामती नंतर मला पुण्याला बोलवलं, पुण्यानंतर कोल्हापूरला बोलवलं, असं 2-3 ठिकाणी पळवलं मला. आणि त्याच्यानंतर हळूहळू कॉलच उचलणं बंद केलं त्यांनी. मला पहिला अनुभव तिथं आला की नाही बाबा, म्हणजे तुमचं वैयक्तिक स्वतःचं वर्चस्व असल्याशिवाय हे क्षेत्र तुमचं नाही. आणि महत्वाचा पैसा खिशात असेल तर सगळ्या गोष्टी करू शकता तुम्ही. एक टाइम असा आलेला की मला पुण्याला ऑडिशन होतं आणि खिशात फक्त 500 रुपये होते माझ्या. म्हणजे जायला 250 रुपये लागायचे आणि यायला 250 रुपये लागायचे. अरे बाप. मग सकाळी पहाटे मी इथून बसून गेलो, मला माहिती नव्हती पुण्यातली काहीच. ऑडिशन लागलेलं, मग मी टायमिंगच्या अगोदर पोचलेलो तिथं. मग असं शेटर होता, मी तिथं साईडला पडलेलो, झोपलो. मला झोप आलेला, कंटाळा आला, एवढं लांब गेलेलो, झोपलेलो. आता 250 रुपये तर संपलेले, भूक पण लागलेली मरणाची, कारण की सकाळी नाश्ता करून गेलो नव्हतो. आता खायचं म्हणलं तर 50 रुपये तर त्यातले कमी झाले तर जाताना कोण नेणार नाही. बरोबर. कारण की माणूस की आता इतके पण चांगल्या लेवलची नाही. पैसा खूप महत्वाचा. मग त्याच्यामुळे नाही, रुपया पण नाही खर्चला. बसलो, आले, उघडलं. नंतर मी माझं ऑडिशन दिलं. ऑडिशन दिल्यानंतर ते मला म्हणले की अजून एक बार दुसरं तुम्ही द्या. मग त्यांचं मला स्क्रिप्टिंग दिलं, मी तेही केलं. म्हणले खूप चांगला अभिनय केला तुम्ही, 100% सिलेक्शन झालेच तुमचं, तरी पण प्रोडक्शनचा तुम्हाला कॉल येईल. मी खुश झालो तिथं की आपलं आता सिलेक्शन झालं, आपण दिसणार, आल्यागत काहीतरी आपला फायदा होईल. मग त्या आनंदात मग भूक हरपून गेलो, पाणी प्यायचं विसरून गेलो, काही सुद्धा नाही, फक्त एकच, आपल्याला आता काम मिळणार आहे, एवढंच फक्त डोक्यात होतं.
मग त्याच्यावरती नंतर मसोड मध्ये आलो. हम्म. मम्मी पप्पाला सांगितलं की असं झालं माझं, लय आवडलं सगळ्यांना, हा हा माझं सिलेक्शन झालंय. आता मला त्यांचा कॉल आलेला की मी शूटिंगला जाणार, हम्म. मग आपल्याला पैसे पण मिळतील आणि सगळंच होईल. बर त्या आशेवर बसलो, पण अजूनपर्यंत कधी त्यांचा कॉल आला नाही. आता अरे वय माझं 25 आहे, अजूनपर्यंत कॉल नाही. अरे वा. म्हणजे असं अनेक ठिकाणी झालं की फक्त बोलतेत, हम्म. पण त्यांचं अगोदरच कोणाकोणाचं काय काय ठरलेलं असतं ऑलरेडी. त्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. आणि पैसा असेल तर अभिनय क्षेत्र आहे आहे. आता सध्याच्याला, असं वाटतं मला. अच्छा. म्हणजे माझ्या तर अनुभवात आलेल्या गोष्टी मी सांगतो. तर हे तुम्ही अभिनय क्षेत्रामध्ये एवढ्या अडचणी आल्या, एवढे तुम्ही अनुभव घेतले, तर ह्या अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला असं कधी वाटलं का की हे अभिनय क्षेत्र आता इथं थांबवायला पाहिजे आणि आपला घर परिवार किंवा आपला संसार किंवा आपलं इथून पुढचं जे भविष्य आहे याच्याकडे लक्ष देऊन थोडंसं आर्थिकदृष्ट्या भक्कम होण्याची आता गरज आहे, आणि की आपण बाबा 4 रुपये कमवले तर अभिनय पण करू शकतो आणि घरात पण सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, असं कधी डोक्यात आलं का? तसं आलं. म्हणजे एक टाइम असा आला की 1-2 कामं झाल्यानंतर मला कामं मिळत नव्हती. त्या टायमिंगला पूर्णपणे आतनं खचून गेलेलो मी. म्हणजे ज्यांना अभिनय जास्त येत नव्हता, ज्यांना मी शिकवत होतो ना, त्यांना मी चांगल्या लेवलला बघत होतो आणि मला मी खाली बघत होतो. मग त्या टायमिंगला स्वतःला असा प्रश्न विचारायचो की आपल्याकडे काय कमी आहे, आपण अभिनयात कुठे कमी पडतोय, आपण आपल्या कामाशी प्रामाणिक नाही का, पण आपण प्रामाणिक होतो म्हणून मागे राहिलो का काय, हा सुद्धा प्रश्न पडायचा. हा मोठा प्रश्न आहे, तसा विचार करायला गेला तर. मग कधी कधी असं वाटायला लागलं की बस इथं काय नाही होणार आपलं, आणि आपल्या भागात तर कलाकाराला वाव नाहीच नाही. आणि आताची सुद्धा सध्याची गोष्ट आहे की इतक्या लेवलला पण चांगल्या आपण गेलो ना तरी आपल्या भागात कलाकाराला किंमत झिरो आहे. म्हणजे कलाकाराला वावही नसतो, आणि तो एखादी गोष्ट करायला तरी गेला तरी त्याचं खच्चीकरण बऱ्यापैकी माणसं करतात. म्हणजे त्याला प्रोत्साहन द्यायच्या ऐवजी खच्चीकरण केलं जातं. हा, मला हे विचारायचं आहे की तुम्ही अभिनयातून किंवा तुम्ही नृत्य जे आहे तुमचं, तर नृत्य क्लासेस तुम्ही घेत होता किंवा तुम्हाला मोठ्या मोठ्या शाळेवरती पण इन्व्हाइट केलं जायचं की त्यांचे म्हणजे मोठे मोठे क्लास वगैरे तुम्ही नृत्याचे घेत होता, तर त्यातून तुमचा म्हणजे इन्कम सोर्स कसा किंवा त्या विषयाबद्दल ती काय माहिती सांगाल? आता सुरुवातीला आम्ही फ्री ऑफ कॉस्ट शिकवत होतो सगळ्यांनाच. मग हळूहळू कसं व्हायला लागलं की क्लासचं भाडं आलं, मग लाईट बिल आलं, मग तिथं पाणी लागतं विद्यार्थ्यांना. आपण पण इतकी पण आपली परिस्थिती चांगली नाही की आपण स्वतःच्या स्वखर्चाने सगळ्या गोष्टी करू शकतो, आणि माणसांनी 2 रुपये दिले की त्या गोष्टीची किंमत राहते माणसांना, असं बरोबर. मग त्याच्यामुळे आम्ही सुरुवातीला फी चालू केली आणि माणसांचा रिस्पॉन्स पण होता. आता हळूहळू त्या गोष्टींकडे काय डाग लागत गेले, विस्कळीत झाल्या, कोणी ह्याला काय म्हण, कोणी त्याला काय म्हण, अशा गोष्टीमुळे ते नृत्य सुद्धा आजकाल हळूहळू संपत आलं आपल्या इकडे. म्हणजे माणसांचा बघण्याचा दृष्टिकोनच बदलत आला बरोबर सगळ्या गोष्टी. पण हे थांबलं पाहिजे कुठेतरी, तर सगळे कलाकार वरती चांगल्या लेवलला पोहोचतील. बरोबर. तर मला असं एक विचारायचं होतं की तुमच्या लाईफ मध्ये एक असा कोण व्यक्ती आहे ज्याला तुम्ही तुमच्या लाईफ मधले हर प्रॉब्लेम, हर गोष्टी शेअर करू शकता, जसं की तुम्ही अडचणीत असू द्या किंवा तुम्ही तुमचे म्हणजे चांगले दिवस असतील, वाईट दिवस असतील किंवा तुमचा काय प्रॉब्लेम असेल, तो तुम्ही अशी कोण व्यक्ती आहे की ती सर्व गोष्टी त्या व्यक्तीला तुम्ही शेअर करू शकता? आता सुरुवातीला काही मित्र होते माझे की ज्यांच्यावरती जीवापाड प्रेम केलं. हा फार फार महत्वाचा विषय आहे. हा फार महत्वाचा विषय आहे. मैत्रीत अशा गोष्टी चालतातच. म्हणजे जीवापाड, म्हणजे मुलीवर जेवढं प्रेम करत नाही तेवढं मैत्रीत करतो आपण. नाही, करतोच आपण. आणि मी करून बसलो. म्हणजे आता आजकाल त्याच्यावरचा हळूहळू विश्वास उडला माझा, पण आता डबल चांगले मित्र भेटायला लागले, त्याच्यामुळे डबल एनर्जी यायला लागली. पण काही टायमिंग असा होता की सगळ्या गोष्टी त्यांना शेअर करायचो. ते मन आहे बघा की दुसऱ्याच काय रडून ऐकायचं आणि गावाला हसून सांगायचं.
माझी पण अशीच अवस्था झाली की माझ्यापाशी ऐकताना माझे मित्र रडून इमोशनल होऊन माझ्या सगळ्या गोष्टी ऐकायचे आणि माझ्या माघारी ते हसून सांगायचे. मग माझीच बदनामी करायची आणि त्याच मुलांसाठी मी कधी माझा टाइम बघितला नाही ना, माझ्याकडे कुठल्याच गोष्टीची कमतरता मी त्यांना भासून दिली. प्रत्येक गोष्टीला उभं राहिलो, पण हळूहळू त्या गोष्टी नाहीत राहिल्या. त्याच्यानंतर माझ्या बहिणीनं मला खूप सावरून घेतलं प्रत्येक गोष्टीला. म्हणजे आई असो, भाऊ, म्हणजे मला भाऊ नाही पण दिदी माझी आई पण व्हायची, भाऊ पण व्हायची, मित्र पण व्हायची आणि एकदम पाठिंबा तिचा कायम असायचा मला. आणि अजूनही असतो. 5 बहिणी आहेत मला, 5ची बहिणी आणि त्यांचे मिस्टर 5 हे सगळे सपोर्टिव्ह आहेत. आणि आज आई वडील आणि ते 10 जण हे सगळं जीवन आहेत माझं. आणि सगळे म्हणजे फ्रेंडशिप मध्येच मी सगळ्या गोष्टी त्यांच्यापाशी शेअर करतो आता सध्याच्या तरी, कारण की आता सध्या तरी त्यांच्यावरती विश्वास आहे माझा. अभिनय ह्या क्षेत्रामध्ये फसवणूक असे काही प्रकार होतात का, किंवा असा काही प्रसंग तुमच्या बरोबर घडलाय का? 100% अशा गोष्टी होतात. म्हणजे आजकाल मुलींना पण बऱ्यापैकी प्रमाणात धोका वाढलेला आहे. आपल्या महाराजांचा काळ होता, त्या टायमिंगला मुलींकडनं जर वर करायची म्हणलं तरी अंगावरती शहार यायचे. बरोबर. आणि आजकाल आपण बघतोय की छोट्या छोट्या मुलींवर सुद्धा बलात्कार होतात. काय गोष्टीमध्ये अशा पण आवड झालेल्या की, आणि मी वाचलेले पण आहेत आणि मी भेटलोय पण काही काही व्यक्तींना की कॉल करून काही मुलींना बोलवलं की तुमचं शूट आहे, असं आहे तसं आहे. म्हणजे फ्रॉडवाले असतात. म्हणजे कसं कंपनीत सुद्धा फ्रॉडवाले असतात, काय प्रत्येक क्षेत्रात फ्रॉड होतो. तसंच काही जण फ्रॉडवाले असतात की हा तुमचं सिलेक्शन झालंय, मग तुम्ही 500 रुपये पाठवा, मग तुम्ही 1000 रुपये पाठवा, आम्ही इथं येतो, इथं ऑफिस आहे. मग काहीतरी 4 टेबल लावून तिथं आपलं त्यांना इम्प्रेशन पाडायचं की हा हे असं आहे तसं आहे. त्यांच्याकडून पैसे उकळायचे, नंतर त्यांचे कॉलच उचलायचे नाहीत. अशा अनेक गोष्टी घडत होत्या आणि माझ्या पण बाबतीत घडल्या. मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलंच 5000 रुपयाचा किस्सा. त्याच्यामुळे तिथं मला चांगलाच धडा शिकलो मी. आणि तिथून पुढे तर काय ऍक्टिंग या क्षेत्रात मी वैयक्तिक पैसे नाहीत घातले. अच्छा. हा, मग तिथून माझ्या अभिनयाच्या जीवावरतीच मी आज काय आहे तो तिथून उभा राहील. जसं की आता आजकाल नवीन पिढी आहे जे चित्रपट क्षेत्रात उतरायचा प्रयत्न करत आहेत किंवा अभिनय करायचा प्रयत्न करत आहेत, तर तुम्ही काय सांगाल त्यांना की अभिनय क्षेत्राबद्दल, की तुम्ही नवीन पिढीने उतरावे की नाही उतरावे? असं म्हणजे नाही, कला ही अशी गोष्ट आहे की प्रत्येकानं करावी. ज्याला ज्याची आवड आहे ना त्यानं त्यात 100% आपलं प्राण ओतून काम करावं. म्हणजे अभिनय करत असताना मुलांना आजकाल काय होतंय की हा बाबा दिसला, हा इतका फेमस आहे, हा रील स्टार आहे, हा युट्यूबर आहे, हा टीव्ही सिरियल करतो, पण हा आता दिसतोय, याच्या मागचा काळ काढला ना तर खूप वाईट आहे. आता नागराज मंजुळे सरांनी याच्या अगोदर कितीतरी चित्रपट काढले. काही ठिकाणी त्यांना काही काही विकायला लागलं, घरापासून लांब राहायला लागलं, संसार सोडून द्यावा लागला काही काही टाइमला. तो काळ कोणाला दिसला का? पण सैराट हा पिक्चर सगळ्यांना दिसला, किती रुपये छापले, आज किती मोठा झाला. पण त्याचा जो नागराज सरांचा जो जुना काळ होता, भूतकाळ होता, त्यात त्यांनी किती वेदना सहन केले त्यांना माहिती. आणि आजकाल मुलांना असंच वाटतं की यार आरची बघ ना कसली फेमस झाली, परशा बघ ना कसला, पण त्याच्यासाठी त्यांनी तेवढेच कष्ट भोगले. मग तुम्ही अभिनय क्षेत्रात उतरताना ना पहिल्यांदा स्वतःला किती वेळ देताय अभिनयासाठी? मिनिमम तुम्ही दिवसातनं 2-3 तास त्या अभिनयाला दिले पाहिजे. आरशासमोर उभं राहून एखादा डायलॉग म्हणायचा, एक्सप्रेशन द्यायची, भावनिक व्हायचं, तो आरशाला मित्रच करून घ्यायचा. बरोबर. मग त्याच्यामुळे तुमचं आणि त्याचं बॉन्डिंग एक बार तयार झालं ना की मग कोणी आलं ना फक्त तुम्ही आणि तो एकमेकाला ओळखू समोर हजारो लोक जरी असले काही तरी त्यात काय बदल नाही होणार. अभिनयाला तुम्ही 100% वेळ द्या. अभिनय प्रामाणिकपणे करा, अभिनय तुम्हाला प्रामाणिकपणे टिकवा. अच्छा. दुसरी एक गोष्ट म्हणजे की अभिनयाच्या व्यतिरिक्त तुमचा दुसरा असा काही कोणता छंद आहे का? छंद म्हणायला गेलं तर मला मुक्या जनावरांना सांभाळायला खूप आवडतं. म्हणजे पशु पक्षी असो, डॉग्स असो, त्यांची खूप आवड आहे मला. म्हणजे काही काळ होता माझ्याकडे खूप प्रकारचे ब्रीड होते.
मग एक टाइम माझ्यावरती असा आला की हळूहळू म्हणजे आता एक डॉग वारला की लगेच 2 महिन्याने एक वारायचा. बर. त्याच्यानंतर 6 महिन्याने एक एक्सपायर झाला, नंतर वर्षाने एक्सपायर झाला. तिथं खचलोच पूर्ण. मग तिथून म्हणलं की यार आपण इतका जीव लावायचा त्यांना सांभाळायचं हम्म. आणि थोड्या दिवसांनी ते एक्सपायर होत असले म्हणजे आपल्यामुळेच त्यांना त्रास होतो असं मी स्वतःला सांगायचो बर. की तू सांभाळू नकोस, तुझ्यामुळेच हे मरत बर. मग त्याच्यामुळे मी नाद तो कमी करत आणला. हम्म. मग मी काही ठिकाणी कुठं कुत्रे लागला असेल तर त्याची ट्रीटमेंट मी माझ्या थ्रू करतो. काही पक्षी पडले असते कुठं, कोणाला पंखाला लागला असेल, काही असो, मग मी ते घरी आणायचं, सांभाळायचं, व्यवस्थित करायचं, सोडून द्यायचं. आणि अजूनही तसं करतो मी. माझ्याकडे अजून आहेत 2-3 कुत्रे आहेत, पक्षी पशु जे आहे ते आहे अजून. मला असं म्हणजे ऐकायला भेटलं की तुम्हाला बैलगाडा शर्यतीचं फार छंद आहे आणि तुमच्याकडं बैलगाड्याचे असे 1-2 बैल पण आहेत ज्याचे तुम्ही सांभाळ करता. महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे बैलगाडा शर्यत आणि तेच जोपासतोय आता. म्हणजे त्यांच्यापाशी उभं राहिलं ना की एक मनाला आनंद मिळतो. म्हणजे कितीही दुःख असलं, कितीही टेन्शन असलं ना, तर त्या बैलाच्या जवळ गेलं ना, त्यानं फक्त असं एक बार बघितलं आपल्याकडे हंबरडा फोडला ना, बस. म्हणजे एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते की की एक जवळचा कोणतरी असा एक हे असल्यागत बॉन्ड असल्यागत अनुभव येतो. सुरुवात त्याची कशी झाली माहितीये का, बैलगाडी क्षेत्राची म्हणजे जास्त आवड नव्हती. आमच्या मामाकडे बैल होती. मग भाऊ आमचा मावस भाऊ पळवायचा आहे, ती नंबरातला होता सर्जा म्हणून. पण इथं आल्यानंतर माझा त्याचा काही संबंध नव्हता बैलांचा. पण एक नदीत गिरचं वासरू सोडून दिलेलं, मग त्याला कुत्रीच आवड होती. मग माझा छोटा भाऊ आहे मानलेला, तो म्हणला की असं असं आहे, त्याला तिथे हे करते तर आपण नाही त्याला आणलं तर त्याला मारून टाकतील कुत्रे. आपण आणलं, वस्तीवरती ठेवलं, मग ते उड्या मारायचं, पळायचं. मग त्याच्यामुळे 4 पोरं तिथं वस्तीवरती यायला लागली, सगळ्यांना आवड निर्माण व्हायला लागली. मग मुलं म्हणले की आपण एक वासरू आणू. त्या टायमाला बकासूर लय म्हणजे अजून सुद्धा बकासूरगत बैल होणं अशक्य गोष्ट आहे. मग तो बकासूरगतच दिसतोय, बकासूरगत करतोय, मुलांचं असतं ना लहान असल्यानंतर बाबा. मग तिथून आम्ही माझ्या वाढदिवसा दिवशी घेतला दख्खन म्हणून. मग आज पळतोय तो. आता त्याच्यानंतर बादशाह म्हणून एक घातला, नंतर गई एक आणली आम्ही, लक्ष्मी असावी म्हणतात, तिचं नाव पण मी लक्ष्मीच ठेवलं. आणि आता मध्ये काळ असा आला माझ्यावरती की लंपी हा रोग आपल्या भारतात आला आणि त्या लंपीमुळे अनेक जनावर मृत्युमुखी झाले. म्हणजे ज्यांनी नामांकित अशी बैल होती ती सुद्धा मृत्युमुखी झालीत. आणि तो काळ असा होता की तो आयुष्यात कुणाच्याच नाही आला पाहिजे. म्हणजे जे मी माझ्या वासरांच्या बाबतीत बघितलं, जे घडलं, आम्ही रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत त्या वासरांपाशी बसायचो. ते नशीब चांगलं होतं की आमची 3 वासर वाचली, नाहीतर जेवढे लंपी झालेले ना आमच्या समोरचे तेवढे सगळे मृत्युमुखी पडले. त्याच्यामुळे आयुष्यात तसा क्षण कोणाला नाही यावा, सगळ्यांचा व्यवस्थित नाद व्हावा. आणि नादापुढे सगळं बाद असतं असं म्हणतात, पण तो नाद इतका पण अति नेऊ नका की त्या नादापायात आपलं कुटुंब, आपलं घरी कोणतरी वाट बघत असतं हे विसरून तुम्ही मैदानात कसंही उभं राहता. मग मध्ये काही किस्से झालेले सुद्धा आहेत की बैलगाडीनं उडवलं, जागेवर मृत्यू झाला. ह्या अशा गोष्टीपासून सावध राहा, नाद करा पण सावधशीर. बरोबर. तर आपण नंतर पुन्हा अभिनय क्षेत्राकडे वळूया. आता लोकांना तुम्हाला इथून पुढे म्हणजे नवीन काय तुमचे प्रोजेक्ट पाहायला मिळतील का, आणि ते म्हणजे कोणते असतील काय? नाव तर नाही सांगणार मी, पण लवकरच काहीतरी चांगला धमाका करणार आहे आणि त्याचेच प्रयत्न चालू आहेत. नक्कीच तुम्हाला आवडेल, तुम्हाला त्यातून भरपूर आनंद मिळेल एवढा प्रयत्न चाललेला आहे माझा. आणि काम आवडेल का नाही आवडेल ते तुम्ही कमेंट मध्ये सांगचालच, पण प्रयत्न करतोय. पण 100% काहीतरी वेगळं घेऊन येण्याचा प्रयत्न आहे. अजून एक प्रश्न आहे जो माझ्या मनात आला आता आणि तो तुम्हाला विचारावा असं माझी इच्छा आहे की आत्ताच्या जमान्यामध्ये किंवा आत्ताची जी जनरेशन आहे, ह्या जनरेशनमध्ये प्रेमाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
की आता सध्या प्रेम करावं का नाही करावं, तर ह्या विषयाबद्दल सध्याच्या परिस्थितीमध्ये तुमचं काय म्हणणं आहे? प्रेम करावं, हा. 100% प्रेम करावं, पण आपल्या आई बापावरती, आपल्या घरातल्या परिवारावरती, बरं. आपल्या बहिणींवरती, भावांवरती 100% प्रेम करावं. आजकाल दुनिया अशी झाली माहिती का, म्हणजे आई बापावरती प्रेम कमी, हम्म. आणि जी एका महिन्यात 4 दिवसात जी मुलगी आली ना तिच्यावरती जास्त होते. अच्छा. म्हणजे इकडं आईला जेवताना ठसका लागला तरी मुलगा साधा पाण्याचा ग्लास पण पुढे सरकवत नाही, पण फोनवर नुसतं तिकडे ठसका लागला की अरे पिलू काय होतंय तुला, अरे काय येऊ का मी तिथं लगेच. ज्या आईनं 9 महिने सांभाळलं त्या आईचा तुम्ही विचार करत नाही, आणि 4 दिवसात जी पोरगी तुमच्यापाशी आली त्या पोरीचा म्हणजे इथून कितीही संपर्क लांब असला तरी हा इथून तिकडे जायला तयार. जी आई इथं बसली तिला साधा ग्लास देऊ शकत नाही पुढे, अशी अवस्था आता सध्याची झाली. म्हणजे प्रेमाला एक वेगळंच वळण लागत गेले. आजकाल प्रेम कमी, आणि काय म्हणतात की देखणेपणा, पैसा, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे धनसंपत्ती आहे जास्त. आणि आजकाल तुम्ही बघताय की लग्नाच्या टाइम मध्ये जास्त करून मुलीकडच्यांचं म्हणणं खूप असतं. म्हणजे आज बळण बोलायचा हा विषय मला, बीएससी अग्री म्हणून चित्रपट आलेला आहे, बीएससी अग्री मस्त दाखवलं त्या चित्रपटात त्यांनी पण, आणि ते खरं आहे आयुष्यात. आज लग्न करायचं म्हणलं की घरातले विचारतात जमीन किती आहे तुम्हाला, मुलगा म्हणतोय 10 एकर जमीन आहे, ठीक आहे, जॉब आहे का, नाही, जमीन आहे विचारते. उद्या लग्न झाल्यानंतर त्याच जमिनीत तुमची मुलगी काम करणार आहे, नाही करणार. जमीन पाहिजे कशाला. आज ज्या पुरीच्या घरी राहिला काय नाही, ज्या पुरीच्या घरी आई बापाला 4 व्हीलर गाडी नाही, आज ती पोरगी पोराकडून एवढ्या अपेक्षा करू शकते, किंवा तिचा बाप त्या पोराकडून अपेक्षा करू शकतो, ते पोरगा पूर्णपणे खचूनच जातो त्यात. त्या अशा गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. म्हणजे थोडक्यात त्या मुलाला पाहुणे पयानी किंवा नातेवाईकांनी किंवा आई वडिलांनी असो किंवा सासू सासऱ्याने असो त्याला एक सपोर्ट करून त्याला वरती आणण्याचा किंवा पुढे ढकलण्याचं काम करायचं सोडून त्याचं खच्चीकरण केलं जातं की बाबा तू एवढा मोठा झाला, तू काय करत नाही, तुला काय एवढं होय नाही, दुनिया एवढं करते या, तुझ्याच्यानं का होय नाही, तुला एवढं सांभाळणं होत नाही का, तू मग दिवसभर काय करतो, हे असे प्रश्न आता सध्या मार्केटमध्ये फार फिरत आहेत. आणि याच्यामुळे मुलांचं सध्या सिच्युएशन अशी आहे की काम करावं तरी किती जरी काम केलं तरी घरापर्यंत पैसा पोचत नाही, त्यात स्वतःची लाईफस्टाईल आली, स्वतःचे कपडे आले, वरून इतर खर्च आला, आणि वरून घरी पण पैसे द्यावे लागतात. घरी नाही दिलं तरी घरचे एक ठराविक काळापर्यंत घरचे सांभाळून घेतात, पण एक ठराविक काळानंतर घरच्यांना सुद्धा असं वाटतं की आपल्या मुलानं काहीतरी कमवलं पाहिजे, कारण आपलं पण आता थोडस वय झालंय आणि मुलाने 4 रुपये कमवले पाहिजेत जेणेकरून त्याचं पण भविष्य पुढे चांगलं व्हावं. साहजिकच आहे. आणि कोणताही मुलगा असला ना तरी त्याला असं वाटत नाही की आपल्याकडे पैसे नसावे किंवा आपण मोठी गाडी घेऊन फिरावं, असं कुठल्याच मुलाला वाटत नाही. असं नाही, सगळ्यांना वाटतं, आणि त्याच्यासाठी प्रत्येक मुलगा धावपळ करत असतो. पण काही काळ असा असतो की त्या टायमिंगला त्याच्याकडे पैसे नसतात, मग त्या टायमिंगला बाकीच्यांनी त्याला सपोर्ट दिला पाहिजे की असं नाही, अरे काय करतोय, आता एवढा मोठा झाला तरी अजून तू पैसे कमवणार. सपोर्ट करायचं सोडून तानं मारले जातात. मग त्याच्यामुळे तो तिथंच निम्म्याच्या वर खच्चीकरण होतो, आणि मग अशामुळेच मला वाटतंय मुलं आत्म खचली की मग मृत्यूच्या दिशेने वळतात. ते कुठेतरी थांबलं पाहिजे, कुठेतरी. मी असं ऐकून आहे की काही दुसऱ्या समाजामध्ये असा विषय आहे की त्या समाजातला एखादा मुलगा जर त्याचं शिक्षण कंप्लीट करून तो आपल्या व्यवसाय क्षेत्रात उतरणार असेल तर त्याचे पाहुणे पै, आजूबाजूचे मित्रमंडळी किंवा त्यांचे रिलेटिव्स हे सगळे मिळून थोडे थोडे पैसे लावून त्या मुलाला मार्केटमध्ये व्यवसायात उतरवतात, आणि ज्या वेळेस त्याचा व्यवसाय सक्सेसफुल होईल त्यावेळेस मग तो त्या सर्वांचे पैसे वगैरे परत करतो, आणि असे एकमेकाला सपोर्ट करत हात देत तो समुदाय पुढे होतो, किंवा त्यांचे जे
पाहुणेपै आहेत किंवा मुलगा आहे हे सर्वजण अशा पद्धतीने मोठे होतात. तुम्हाला असं कधी जाणवत आहे का की आपले पाहुणेपै आणि त्यांच्या पाहुणेपयात काय बदल आहे? नाही म्हणजे आता आमच्या पाहुण्यांच्यात तुम्ही बघायला गेलं तर सगळे सपोर्टिव्ह आहेत. बर. तिथं म्हणजे आता आमचा मामा असो, माझे भाऊजी असो, सगळे आहेत ना, हम्म. सगळे सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे कधीच पैशाचा किंवा कुठल्या गोष्टीचा विचार नसतो. मागायच्या अगोदर सगळ्या गोष्टी हजर असतात. आता सध्या तर म्हणजे मला कधीच कोणत्या गोष्टीला घरातल्यांनी दुखावलं नाही आणि कधी दुखावलं पण नाहीच, म्हणजे आणि इथून पुढे दुखावणार पण नाही. आता इथनं पुढची जबाबदारी माझी आहे की त्यांना मी नाही दुखावलं पाहिजे. अच्छा. कारण की आता ती जबाबदारी आपण आपल्या खांद्यावरती घेणे इतकं आता आपण मोठं झालेलो आहे असं वाटतं मला. आणि तुम्ही ते उदाहरण दिलं की समाजातले सगळे एकत्र येऊन पैसे गोळा करून त्याला बिझनेस करायला उभं करतात. पण आपल्या समाजात तसं नाही. तसं नाही. आपल्या समाजात आता तुम्ही करताय ना बिझनेस कर, पण तू कधी हा बंद करतोय आणि तिथं दुसरा कसा चालू करतोय याच्यावर जास्त म्हणजे आपलेच लोकांना आपलंच बरं वाटत नाही. ते बादलीत खेकडे टाकले कसं एक वर चढायला लागला की पाय दुसऱ्यानं वाढायचं. खाली वडायचं त्याला वर म्हणजे चढायचं. कोणालाच असं बाहेर मग निघून कोणच बाहेर द्यायचं. निघणार नाही. त्याच बादलीत सगळेच तिथले तिथं सगळेच तिथले तिथे. हे गोष्टी थांबल्या पाहिजेत. अच्छा. कुठंतरी. तर मला अजून एक विचारायचं असं आहे की तुम्हाला टू व्हीलर्स, स्पोर्ट बाईक किंवा कार याच्यामध्ये तुम्हाला काय आवड आहे का? नाही त्या गोष्टीकडे म्हणजे मला अभिनय आणि मुकी जनावरं सोडली ना तर कशातच इंटरेस्ट नाही. म्हणजे माझ्याकडे काही नसलं तरी चालेल मला, पण ह्या गोष्टी माझ्याबरोबर असल्या ना तर मी माझ्या जीवनात सक्सेसफुल आहे असं मला वाटतं. पण असे कोणती आवडती कार वगैरे आहे तुम्हाला की जी इच्छा आहे की लाईफ मध्ये मी पुढे मला म्हणजे हे घ्यावे अशी वाटते? फोर्ड, फॉर्च्युनर आणि स्विफ्ट आणि बुलेट असावी. बर. तुम्ही आता अभिनय क्षेत्रात आहे, तर अभिनय क्षेत्रात तुम्हाला भरपूर माहिती असेल, तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की अभिनय क्षेत्रामध्ये तुम्हाला कोणती हिरोईन आवडते? मराठी असो किंवा हिंदी असो. हिरोईन तर नाही मला आवडत, पण हिरो आवडतो. सिद्धार्थ जाधव असो, ज्यानं दाखवून दिलं की चेहऱ्यावरती काहीच डिपेंड नसतं. म्हणजे सिद्धार्थ जाधवचा सरांचा तुम्ही जुना फोटो एखादा बघितला ना तर कोण म्हणणार पण नाही हा बाबा फिल्म इंडस्ट्रीत जाईल म्हणून. आज हिंदी असो, साऊथ असो, मराठी फिल्म इंडस्ट्री असो, आज चांगल्या लेवलला आणि चांगले चांगले पुरस्कार प्राप्त केलेले आपल्या सिद्धार्थ दादा. आणि त्यांच्यामुळे बऱ्यापैकी चांगली एनर्जी पण मला भेटते आणि मी बघतो त्यांचे व्हिडिओ हे ते. खरंच दाखवून दिलं की ऍक्टर होणं सोपंही नसतं आणि ऍक्टर होऊन नंतर ते टिकवणं हेही सोपं नसतं. त्याच्यामुळे माझ्या आवडते व्यक्तिमत्व ते आणि एक तर लक्ष्मीकांत बेर्डे. आपण आता एवढे सर्व प्रश्न विचारले, ह्या प्रश्नामध्ये एक प्रश्न राहून गेला, तो म्हणजे तुमच्या शाळेविषयी आणि कॉलेज विषयी एक 4 शब्द तुम्ही काय सांगू शकता? आता मी तसे लई शाळा बदलल्या. पहिला लई लय शाळा केल्या. लई खडकर होतं. म्हणजे पहिल्यांदा क्रांतीवीरला होतो, नंतर सिद्धनाथ हायस्कूलला होतो. म्हणजे प्रत्येक वर्षी दुसरी शाळा माझी. तिथनं नंतर देवापूरला होतो. देवापूर वरून आलो की नंतर मामाच्या तिकडे नेलं. इथं लई धिंगाणा करायचं, शाळा लई करायचं. म्हणून नंतर वेब सिरीज पण शाळा केली. हो, तो बोलू आपण विषय. तो महत्वाचा विषय आपला. त्याच्यानंतर मग गोरेगाव वांगीला गेलो. तिथून नंतर पुसे सावळीला गेलो. पुसे सावळीतनं मग डायरेक्ट मला 10वीला सैनिक स्कूल आदर्श विद्यानिकेतन मिंचे कोल्हापूर, मग तिथं टाकलं मला. मग त्याच्यानंतर 10वी तिथं केली. 11वीला मेरी माता हायस्कूल ज्युनियर कॉलेज मसवड इंग्लिश मिडियम स्कूल. मग तिथं 11वी 12वी केली आणि त्याच्यानंतर 13वी 14वी 15वी SBR कॉलेज. असं कोणतं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अपयश आलंय? अपयश तसं आलं नाही, म्हणजे आलंय पण आणि आलं नाही पण. म्हणजे खूप वेळा अभिनयात भरपूर प्रोजेक्ट केले, ते फेल गेले, खूप वेळा खचलो. पण आता तिथं मी म्हणलं तर मला इथं अपयश आहे हा शब्द डोक्यात घेतला तर मी यश कधीच प्राप्त करू शकत नाही. अप काढूनच टाकायचं, यश फक्त डोक्यात ठेवायचं मला.
असा कोणता व्यवसाय किंवा असा कोणता साईड बिझनेस असा काय आहे का की जे तुम्ही सुरुवात केले 1-2-4 बिझनेस आणि त्यात 1-2 बिझनेस चालले चांगले किंवा एक अर्ध्या बिझनेस मध्ये अपयश आले चालू असं? केलेलं मी एक किंग फॅशन हब म्हणून शूजचं एक शॉप चालू केलेलं इथं बर. मसवडमध्ये. म्हसवडमध्ये. बर. एक 2 वर्ष मी ते चालवलं. बर. आणि त्या टायमिंगला दुष्काळ म्हसवड भागात मान तालुक्यात दुष्काळाची खूप मोठी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे चलन जास्त इकडे नाही फिरत. बर. कारण की म्हसवड हे असं गाव आहे म्हणजे म्हसवडातली माणसं प्रेमळ आहेत पण काही कारणास्तव म्हणजे म्हसवड काय म्हणायचं आता प्रगतशील नाही अजून. म्हणजे जे कॉलेज पाहिजे होते ते कॉलेज नाहीत. आज आपल्या इकडे बघायला गेलं तर फार्मसी कॉलेज नाही. जे व्हिडिओ बघत असतील मोठी लोक त्यांना पण एक विनंती करेन की म्हसवडमध्ये कॉलेज उभे करा. जे आपल्यातली जी मुलं आहेत चांगली शिकलेली त्यांना बाहेर जायला लागतंय. आपल्या गावात राहून शिक्षण पण घेतले नाही आपल्या आई वडिलांना हातभार पण लावते. व्यवसाय वाढले म्हणजे पाहिजेत. घरी पण वेळ भेटेल आणि शाळा पण दोन्ही गोष्टी ऍट अ टाइम कुठला होतील. कारखाना नाही म्हसवडला आजपर्यंत. म्हणजे असं ऐकून आहे की आता MIDC वगैरे म्हसवड MIDC होत आहे होणार आहे भरपूर 5-6 वर्ष झालं ऐकतोय आपण. फक्त ऐकायचं. ते MIDC झाली तर 100% चांगलं आहे आणि झालं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी. आपल्याला काय राजकारण नाही मध्ये आणायचं. आपण सगळ्यांनाच एकसारखं मानणार आहे. जो जनतेसाठी उभा आहे जनता त्याच्यासाठी उभा आहे. बरोबर. आणि मसवड ही अशी गोष्ट आहे की 1 बार ऐकून घेईल 2 बार ऐकून घेईल 4 बार घेईल 5 बार 6व्याला तुम्हाला हिसके दाखवत असं मसवड आहे. बरोबर. मग त्याच्यामुळे जेवढं प्रगतशील मसवड होईल तेवढं प्रगतशील करावा आणि रोजगार कुठंतरी जे तरुण पिढी आहे त्यांना मिळावा एवढी विनंती. जसं की आपण आता थोड्या वेळापूर्वी आपण एक प्रश्न झाला आपला की शाळेबद्दल आणि कॉलेजबद्दल तर तिथं आपला एक प्रश्न राहून गेला की शाळा वेब सिरीज तर तो काय विषय आहे आणि तुमचं नाव पण फार ऐकलं जातं इंस्टावरती रीलवरती पण भरपूर तुमचे व्हिडिओ व्हायरल होतात की नाग्या भाई म्हणून किंवा शाळा वेब सिरीज मधले व्हिडिओ भरपूर आहेत तुमचं ते एक गावठी स्टाईल मध्ये बोलणं आणि ते एक अभिनय आता ते विषय काढला तर अंगावरती शहार येतात एवढं छान अभिनय केलं आणि त्या गोष्टी व्हायरल पण झाल्या तर त्या विषयाबद्दल काय बोलणार तुमचं? ते महत्वाचं सगळं श्रेय जातं धर्मेंद्र यादव सरांना. धर्मेंद्र यादव. त्या सरांनी आज मला कुठेतरी संधी दिली त्याच्यामुळे मी ती फ्रेम माझी उभा करू शकलो. बर. म्हणजे त्याची सुरुवात अशी झालेली की कात्री म्हणून सर शॉर्ट फिल्म बनवत होतं एक. तर कात्री या शॉर्ट फिल्म मध्ये माझा एकच सीन आहे हेअर कटिंगचं सलून आहे आणि तिथं फक्त खुर्चीवरती मी बसलोय आणि जो हिरो आहे तो माझं हेअर कट करतोय आणि माझा फक्त एकच डायलॉग होतोय अरे बास की तिकडे काय बघतोय कॅप ना माझं एवढाच डायलॉग होता. तो आवडला आणि त्या टाइमला अवस्था अशी होती की पूर्ण पाऊस पडत होता आणि मसवड पासून मी मैनी विटाच्या पुढं गेलेलो कोणतं तरी ते गाव होतं एक खेड तिथं गेलेलो. मग सरांना वाटलं बाबा आहे जिद्दी हे करू शकतो एवढा लांबवरून येतो एवढा वेळ देतोय. एक दिवस फोन आला मला सरांच्या मुलांचा करण यादव आणि सौरभ यादव म्हणून सरांची 2 मुलं आहेत ते पण फिल्म इंडस्ट्रीतच असतात आणि टीम समजून घेते सगळ्या कलाकारांना. त्या टाइमला मला फोन आला अचानक की धर्मा एंटरटेनमेंट मधून बोलतोय आणि शाळा ही वेब सिरीज आपली चालू आहे आणि त्याच्यासाठी तुमचं एक कॅरेक्टर काढायचं. मग मिशा काढलेला एखादा फोटो आहे का तुमच्या? बर. आता मिशा काढलेला म्हणलं नाही तर सिट्ट्या गेला आपल्या आपण एवढं मोठं मिशा काढायच्या घरातली काय म्हणतील आणि मित्रमंडळी तुम्हाला माहितीच मिशा काढले की लगेच त्याला नावच पडले नवीन. मग काढल्या त्या दिवशी रात्री गुपचूप मिशा काढून टाकल्या रुमाल बांधायला आयुष्यात पहिल्यांदा कधीच नाही. मग ती लाज वाटायला लागली मग तोंडाला रुमाल बांधायचो आणि तो फोटो काढला आणि सरांना पाठवला मी. सर बोलले ठीक आहे असं असं शूटिंग लागतंय आणि तुमचं सगळं सेटअप घेऊन या. मग मी माझी ड्रेफ्री ती घेऊन सगळं गेलो माझं शूट झालं. पहिला एपिसोड पडला आणि तिथून इतकी प्रसिद्धी मिळाली सगळ्यांना ते कॅरेक्टर आवडलं माझं. पहिल्यांदा एक मला कमेंट आलेली मला शिवी दिलेली म्हणजे विलनचं कॅरेक्टर म्हणजे गुलशा म्हणून एक कॅरेक्टर आहे त्यात गुलशाचं माझं चशन दाखवलंय. मग त्या गुलशाला म्हणजे चशन केल्यामुळे
भांडणं हे ते केल्यामुळे त्याचे फॅन फॉलोअर्सनी मला कमेंट आले. मग सरांना म्हणलं मी धर्मेंद्र सरांना की सर मला अशी कमेंट आली. मी खचलेलो त्या टायमिंगला. सर म्हणले एड्या उलट तुझं कॅरेक्टर उठतंय म्हणजे तुझा अभिनय ओरिजिनल वाटतोय म्हणून तरी तिकडून कमेंट आली तिकडून कमेंट जे तू करतोय ती योग्य करतोय. उलट तुझी पोच पावते शिवी म्हणजे शिवी नाही कमेंट आली तुला की याच्या आधार अजून क्वालिटी बन. मग तो मला प्रोत्साहन. मग तिथून मग ती कमेंट हिंदी कशाकडे मी लक्ष नाही दिलं. माझं काम करत राहिलो. नाग्या भाई म्हणून सगळीकडे फेमस झालो. माझा डायलॉग फेमस झाला. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर मला कॉलेज वेब सिरीज सरांनी मिळवून दिले. त्यात बाबूचं कॅरेक्टर केलं. ते पण खूप मिलियन मध्ये त्याच्या पण व्ह्यूज गेल्या. खूप माणसांपर्यंत पोहोचलो. जी मला फ्रेम मोठी मिळवून दिली धर्मेंद्र यादव सरांनी दिली. अच्छा. लाईफ मध्ये असं कधी विषय घडला आहे का की तुम्ही एखाद्या प्रोजेक्ट साठी किंवा एखाद्या चित्रपटासाठी एखाद्या वेब सिरीज साठी की भरपूर पळाला किंवा भरपूर त्यांच्यासाठी काम केलं की तुम्हाला त्याच्यात काम भेटावं किंवा तुम्हाला अभिनयाची संधी मिळावी आणि अशा ठिकाणी तुम्ही एवढं करून पण तुम्हाला तिथं संधी नाही मिळाली? अशी गोष्ट घडलेली माझ्या बाबतीत. म्हणजे अभिनयाची सुरुवात जेव्हा झाली माझी त्या टाइमला मसवड या भागात एका चित्रपटाचं शूटिंग चालू होतं. मसवडमध्ये होतं चालू. मग आसपास खेड्यापाड्यात चालू असायचं. मग गाडी नसायची हात करून जायचो. तिथं शूटिंगच्या सेटवर गेल्यावर सगळ्यांच्या ओळखी काढायचो हे करायचो. बळण सगळ्यांपाशी जायचं. बळण बोलायचं. कोण आपल्याला विचारत नव्हतं पण बळणच आपलं. कारण की आपल्याला काम करायचं तिथं आपण हे. मग कोणाच्या बळणच पिशव्या उचलायच्या. म्हणजे आता तुम्ही काम करताय तर तुम्हाला हातभार करायचा जेणेकरून आपली ओळख होईल. मदत करायचो सगळ्यांना. मग कुठं पिशव्या उचल. जेवण झालं की सगळ्यांचं तिथलं लोटून काढायचो. कचरा उचलायचो. डबे आणून द्यायचो सगळ्यांना. त्यांच्या पिशव्या नेऊन गाडीत ठेवायचो का तर एखादा रोल मिळावा. मला ते डायरेक्टर होते ते बोलले की हा तुला एक देतो रोल आहे दुसऱ्या दिवशी म्हणले. मग दुसऱ्या दिवशी तसं म्हणल्यानंतर मी माझे 10-15 दिवस कंटिन्यू उन्हात आणत काम करायचो तिथे. आणि का तर रोल मिळणार आहे आणि एक्साइटमेंट वाढली असेल की बाबा त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला मिळणार आहे. मग असं झालं की शूट संपलेलंच माहित नाही मला. सांगितलं उद्या सुट्टी म्हणून परवा दिवशी ये शूटिंगला. आणि मी घरी गेलो. दुसऱ्या दिवशी काय गेलो नाही मी. तिसऱ्या दिवशी मला कळालं की शूटिंग संपलेलं आणि सगळा सेटच गेला. अरे बाबा. रोडलो अक्षरशः तिथं मी. काय म्हणलं काय यार आयुष्यात काय चाललंय आपल्या नक्की. म्हणजे अशी पण माणसं असतात. मग त्या टाइमला मला टोचलं. कोणत्या चित्रपटाचा विषय होता किंवा नाही आपल्याला कोणाचं नावच घ्यायचं नाही कोणाला बदनाम पण करायचं नाही. कारण की कला ही अशी गोष्ट आहे की प्रत्येकाची प्रत्येकाला दाखवून देते. बरोबर. म्हणजे जैसी करणी वैसी भरणी. बरोबर. आपलं काम आपण प्रामाणिक करतोय आणि आपण प्रामाणिक करत राहणार. आणि विश्वराला माझं काय मला फळ द्यायचंय ते देतील. माझं जे नशिबात असेल ते होईल. नसेल तर नाही होणार. बरोबर. किती पळालं तरी. तुमच्या लाईफ मध्ये आतापर्यंतच्या लाईफ मध्ये तुमचा असा कोणता दुःखाचा क्षण की जो तुम्हाला लाईफ टाइम तो तुमच्या आठवणीत राहणार किंवा तो म्हणजे जास्त त्रासदायक क्षण असा कोणता? तसं बघायला गेलो तर पहिल्यांदा आनंदाचं सांगतो आणि त्याच्यानंतर दुःखाकडे वळूया आपण. आनंदाचा असा क्षण होता की मी माझी वेब सिरीज केली धर्मेंद्र सरांवर. त्याच्यानंतर माझी फ्रेम चांगली तयार झाली. मला लांब लांबून माणसं भेटायला यायला लागली. मसवडमध्ये माझ्यावर फोटो काढायला लागले. आणि मी कुठं बाहेर गावी गेलो तरी माणसं ओळखायला लागली मला. म्हणजे मी बार्शीला एका शूटला गेलेलो. मी स्टोरी पण टाकलेली इंस्टाला ती. मी तोंडाला माझ्या सगळं बांधलेलं तरी फक्त माझ्या डोळ्यावरून आणि माझ्या हाताच्या टॅटूवरून त्यानं मला ओळखलं. म्हणला नागे भाई. माझं मी असं मागं बघितलं वेब सिरीज मध्ये तुम्ही काम करताना. म्हणला हो. मग त्यानं बस मधनं सगळी उतारणारी थांबवली तिथं आणि माझ्यावर त्यानं फोटो काढला. म्हणला तुमचा नंबर पाहिजे मला हे ते. मग घेतला त्यानं नंबर माझा स्टोरी वगैरे मेन्शन. बरं वाटलं. मग असंच झालं की आमचे वडील आणि मी पुजारी असल्यामुळे गाडी पूजणं हे ते आमच्या आपल्या मसवड सिद्धनाथ मंदिराच्या समोर उभा होतो. आणि
एक गाडी चाललेली मोठी ब्लॅक कलरची. ती गाडी अचानक थांबली आणि त्यातनं माणसं दोघं तिथे उतरली माझ्या जवळ आली. माझं लक्ष पण नव्हतं. मला बोलले तुम्ही वेब सिरीज मध्ये काम करता ना? म्हणलं हो. बघतो तुमचे व्हिडिओ आमच्यापर्यंत येतात, खूप छान अभिनय असतो, असं तसं, फोटो मिळेल का एक? मी होतो बनेल वरती. अच्छा. म्हणलं ठीक आहे काढा. फोटो बिटो माझा काढला. वडील म्हणले काय रे हे काय? म्हणलं काय नाही, म्हणले माझं वेब सिरीज बघतात म्हणलं ते, त्याच्यामुळं म्हणले आले मला भेटायला. ते गेले की लगेच कॉलेजची मुलं चाललेले, त्यांनी थांबून फोटो काढले. त्या टायमिंगला वडिलांनी माझ्या पाठीवरती हात ठेवलेला. म्हणजे त्यांनी कधीच माझ्या पाठीवरती हात ठेवला नव्हता, पण त्या टायमिंगला ठेवलं. म्हणजे तो क्षण मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकत नाही. आणि खरं असतं की जगानं पाठीवरती हात ठेवण्यापेक्षा बापानं ठेवलेला हात आभाळ एवढा मोठा असतो. बरोबर. आणि माझ्या आयुष्यात तसंच झालं. वडिलांनी माझा हात ठेवला आणि तिथून मग मागं कोणाकडे बघायची गरजच पडली नाही. तिथून मग आभाळापर्यंतच पोहोचायचं ठरवलं आणि चालली त्याचीच वाटचाल चालू आहे. आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम मिळतंयच मला. बरोबर. त्याच्यामुळे 100% काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. अच्छा. आणि दुःखाचं म्हणायला गेलं तर दुःखाच्या खूप गोष्टी घडल्या. काही टायमिंगला मध्ये एक वेब सिरीज बनवत होतो, तिथं माझी फसवणूक झाली, माझ्याकडून पैसे घेतले. ऑन सेटला म्हणजे माझं स्वतःच वैयक्तिक मत असं होतं की मी अभिनयासाठी खूप लांब लांब पळालो. आणि माझ्यासारखे भरपूर जण आपल्या भागात आहेत ज्यांना अभिनय क्षेत्रात काम करायचं. बरोबर. पण त्याच्यासाठी मी वेब सिरीज एक मी स्वतः लिहिली, गाव तुमचं तुम्ही आमचं म्हणून. मग त्याच्यासाठी कलाकारांची निवड केली, शूटिंग लावलं, सगळं खर्च स्वतःच्या पदरचा करत होतो. मग एक दिवस एक जण शूटिंगला आलं की दुसऱ्या दिवशी दुसरा नसायचा. लय खचून जायचो. हळबळ डळ करत आपलं 10 एपिसोड काढले. पुढे एपिसोड काढायचे होते, कलाकारांनी सगळ्यात धोका दिला. एकटाच असा शूटिंगच्या सेटवर उभा होतो, कॅमेरा हातात होता आणि कॅमेरा धरून रडत बसलेलो हाय असं. म्हणलं बस मी का थांबतो ह्यांच्यापासून मला फायदाच नाही ना काय. मी मसवर सोडून बाहेर गेलो तर माझ्या कलेला भाव आहे असं मला त्या टायमिंगला वाटायचं. मग जायचो शूटिंग करायचो, मला ते 2 रुपये मिळायचे. हे तो 2 रुपये घालवतोय माझ्या खिशातलं मी, तरी इथल्या माणसांना त्याची किंमत राहील असं व्हायचं. पण आता एक नवीन प्रोजेक्ट करतोय, सगळे साथ देत आहेत मला आणि तो प्रोजेक्ट लवकरच तुमच्या समोर येईल आणि 100% आवडेल तुम्हाला असं पण मला वाटतंय. पण शेवटी प्रत्येकाच्या मनाचा खेळ असतो, कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत. बरोबर. पण प्रयत्न करतोय आम्ही तुम्हाला चांगलं दाखवण्याचा. आकाश गुरव यांचा आज पहिल्या पॉडकास्ट मधला पहिला व्हिडिओ आपण आकाश गुरव यांचा केलेला आहे. तर आकाश भाऊ धन्यवाद, तुम्ही आमच्या व्हिडिओसाठी तुमचा वेळ काढल्याबद्दल. आम्ही असंच तुम्हाला प्रेम दाखवत राहू आणि तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा असेच. तर हा व्हिडिओ तुम्हाला पाहिल्यानंतर कसा वाटला कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मसवडमध्ये सुद्धा आणि बाहेर सुद्धा बऱ्याच लोकांनी ह्या चॅनलवरती अजून सबस्क्राईब केलेलं नाहीये. तर एक सबस्क्राईब करा. इथून पुढे तुम्हाला अजून नवीन आणि छान व्हिडिओ पाहायला भेटतील. तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.